भाजपा नेता परिणय फुके ने ठाकरे बंधुओं के एक साथ आने को लेकर तीखा हमला बोला है। नागपुर में मीडिया से बातचीत के दौरान उन्होंने कहा कि ठाकरे बंधु महानगर पालिका के विकास के लिए नहीं बल्कि डर के कारण एकजुट हुए हैं। फुके के मुताबिक वर्षों तक सत्ता में रहते हुए इन्होंने केवल मलाई खाने का काम किया है और अब बंद होने के डर से एक साथ आए हैं। परिणय फुके ने कहा कि असली ठाकरे ब्रांड केवल हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे थे। आज उनके नाम पर राजनीति करने वाले ही उस ब्रांड को खत्म करने का काम कर रहे हैं। उन्होंने दावा किया कि विकासवादी मतदाता भाजपा महायुति के साथ है, क्योंकि 2014 से जनता ने विकास को प्रत्यक्ष रूप से देखा है। मनसे और अन्य दलों के साथ जाने का सवाल ही नहीं उठता। मनसे पर कटाक्ष करते हुए फुके ने कहा कि यह पार्टी केवल मुंह की भाप पर चलने वाला इंजन है, जिसके पास जमीनी ताकत नहीं है। एक भी नगर सेवक न जीत पाने वाले नेता सिर्फ वीडियो जारी कर राजनीति कर रहे हैं। कांग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पर निशाना साधते हुए फुके ने कहा कि वे गांधी परिवार को खुश करने के लिए देवेंद्र फडणवीस पर अनावश्यक टीका टिप्पणी कर रहे हैं। वही संजय राउत पर टिप्पणी करते हुए उन्होंने कहा कि चर्चा में बने रहने के लिए वे ऐसे बयान देते रहते हैं। बघा, हे दोघं जे एकत्रित आले आहे हे कोणत्या मुंबई महानगरपालिकेच्या विकासाकरता नाही आलेले आहे, ते हे भीतीपोटी एकत्र आलेले आहे। हे दोघं ज्या प्रकारे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उबाठा आणि मनसेचे हाल महाराष्ट्राच्या जनतेने केले, त्याच प्रकारे आता नुकत्याच झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे या पक्षांचे हाल महाराष्ट्राच्या जनतेने केलेले आहे आणि म्हणून भीतीपोटी हे दोघं एकत्रित आले। वर्षानुवर्ष मुंबई महानगरपालिकेला लुटणारे वर्षानुवर्षांची सत्ता होती आणि वर्षानुवर्ष ही सत्ता आता जी हातात वर्षानुवर्ष सत्ता आली आणि त्याचं मलिंदा खाण्याचं काम यांनी केलं। त्या आता कुठेतरी हे हा जो एक इन्कमचा सोर्स होता हा कुठे बंद झाला नाही पाहिजे आणि म्हणून हे दोघं एकत्रित आलेले आहेत। हिंदुत्ववादी मतं जे आहेत, विकासवादी जे मतं आहेत, हे भारतीय जनता पार्टी महायुतीसोबतच राहणार आहे। मुंबईच्या जनतेला माहित आहे की त्यांचा खरा विकास कोण करू शकतो, मुंबईचा कायापालट कोण करू शकतो, त्यांना मूलभूत सुविधा कोण उपलब्ध करून देऊ शकतं हे मुंबईच्या जनतेला माहित आहे। 2014 पासून 2024 पर्यंत महाराष्ट्र जनतेने मुंबईच्या जनतेने मुंबईचा विकास होताना बघितलेला आहे आणि म्हणून कुठेही कोणी कुठे जाणार नाही। आणि तसंही हिंदुत्ववादी जो वोटर आहे तो या युतीसोबत, या आघाडीसोबत, उबाठा, मनसे आणि मामू या आघाडीसोबत कधीच जाणार नाही। राज ठाकरेजींचा जो चुनाव चिन्ह आहे, निवडणूक चिन्ह आहे, तो इंजिन आहे आणि हिंची जी इंजिन, मनसेची इंजिन हे तोंडाच्या वाफाऱ्यानेच चालते। यांच्यामध्ये काही दम नाही। दम असला असता तर एखादा नगरसेवक पूर्ण नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये एखादा निवडून आला असता। एकही नगरसेवक निवडून आणण्याची क्षमता असणारे नुसतं तोंडाच्या वाफाऱ्याने चालणारे राज ठाकरे आहेत। मला असं वाटतं की ज्या प्रकारे काँग्रेसचा पराभव महाराष्ट्रामध्ये झाला, ज्या प्रकारे काँग्रेसचं अस्तित्व संपण्याची वेळ आलेली आहे आणि यांच्या नेतृत्वात, सपकाळजींच्या नेतृत्वात महाराष्ट्राची काँग्रेसची पक्षाची अवगती होत आहे, तर मला असं वाटतं स्वतःची कुठेतरी वर हायकमांड पुढे, गांधी परिवारापुढे थोडीशी चापलुसी करण्याकरता हे देवेंद्रजींवर आरोप करतात। नाही, संजय राऊतजी मला असं वाटतं आता तब्येत ठीक झाली म्हणून परत त्यांनी 9 वाजताचा रेडिओ सुरू केला, पण आता कुठेतरी 1-2 महिन्यापासून चॅनलवर येऊ शकले नाही कोणत्याही कारणास्तव आणि आता परत चॅनलवर येण्याकरता, कुठेतरी चर्चेत राहण्याकरता या प्रकारचे स्टेटमेंट संजय राऊत करतात।